नमस्कार. मी योगिता मुकडे नवी दृष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि खूप खूप धन्यवाद, की म्हणजे तुमचे लाइक्स, कमेंट्स तर असतातच, पण जेव्हा आता मेसेज या व्यतिरिक्तही जेव्हा कोणी पर्सनली येऊन मला म्हणतं, की "मॅम, मी तुमचा तो व्हिडिओ खूप आवर्जून पाहिला किंवा मला आवडला किंवा याच्यामध्ये असं-असं आहे. तुम्ही या विषयावर बोलाल का?" खरंच मला खूप आनंद होतो आहे आणि नवी दृष्टी माझ्या या म्हणजे कृत्याचं मला सार्थक होताना दिसत आहे. खूप खूप धन्यवाद. युनिव्हर्स तुझे सुद्धा खूप आभार. आजचा नवी दृष्टीचा विषय आहे जबाबदारी माणसाला घडवते. हो. अचानकपणे आलेली वा स्वीकारलेली जबाबदारी व्यक्तीला प्रगल्भतेचे लक्षण ठरते आणि मनुष्याला परिपक्व बनवते. जबाबदारी स्वीकारल्यावर व्यक्तीला वास्तविक जीवनातील अनुभव मिळतात आणि तो अनुभवी बनतो. यशस्वीपणे जबाबदारी पाडत असताना आत्मविश्वास वाढतो. जबाबदार व्यक्ती जीवनाचे वा कोणत्याही परिस्थितीमध्ये नियोजन किंवा व्यवस्थापन हा उत्तमपणे साध्य करू शकतो. थोडक्यामध्ये जबाबदारी ही माणसाच्या वैयक्तिक आणि मानसिक विकासासाठी किंवा वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. जबाबदार व्यक्ती हा उत्तम माणूस म्हणून ओळखला जातो. मान्य आहे, ही जबाबदारी स्वीकारणं म्हणजे एका घराच्या छपरासारखं असणं आहे. अगदी बरोबर, की तेच जे छप्पर या पूर्ण घराचं संरक्षण करण्यासाठी सर्व उन्हाळे, पावसाळे, हिवाळे हा तो सहन करत असतो आणि तेही मुकाट्याने आणि एकट्याने. तुमच्या या जबाबदारीसाठी किंवा स्वीकारलेल्या जबाबदारीसाठी किंवा तुम्ही स्वीकारणाऱ्या जबाबदारीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.